मंडळी, काल निवडणुकीचे निकाल लागले. कोण जिंकलं, कोण हारलं, कुणाची सत्ता आली आणि कुणाची गेली, या बातम्या तुम्ही दिवसभर पाहिल्या असतीलच. पण या राजकारणाच्या गोंधळात काही अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. राजकारण हे फक्त श्रीमंतासाठीच आहे असं म्हणणाऱ्यांना उत्तर देणारे हे 3 निकाल आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. कुठे एका ड्रायव्हरचा मुलगा आमदार झालाय, कुठे दुसऱ्याच्या घरी घरकाम करणारी माऊली विधानसभेत पोहोचली आहे, तर कुठे अवघ्या एका मताने अख्ख्या राज्याचा मंत्री घरी बसलाय. ही लोकशाहीची खरी ताकद आहे. चला तर मग पाहूयात हे 3 आउट ऑफ द बॉक्स निकाल. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस. सुरुवात करूया दक्षिणेतून. तमिळनाडूचा तिरुपत्तूर मतदारसंघ. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या एका मताने काय होणार आहे, पण या निकालाने त्या प्रत्येक माणसाला उत्तर दिलंय. इथे लढत होती सत्ताधारी डीएमकेचे दिग्गज नेते आणि मंत्री KR पेरियाकरुप्पन आणि सुपरस्टार विजय यांच्या TVK पक्षाचे उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांच्यात. जेव्हा शेवटच्या फेरीची मोजणी झाली तेव्हा अख्खा देश हादरला. श्रीनिवास सेतुपती यांना मिळाले 83,375 मते आणि मंत्र्याला मिळाले 83,374 मते. फक्त एक मत, अवघ्या एका मताने मंत्र्याचा पत्ता कट झाला आणि सेतुपती आमदार झाले. विशेष म्हणजे या मतदारसंघात मतदान करण्यासाठी एक मतदार चक्क मस्कतहून विमानाने आला आणि त्याचं ते एक मत या विजयाचं टर्निंग पॉइंट ठरलं, अशी सध्या चर्चा आहे. याला म्हणतात लोकशाहीचा चमत्कार. आता वळूया दुसऱ्या निकालाकडे. तमिळ चित्रपट सृष्टीचा थलपती म्हणजे विजय याने 2 वर्षापूर्वी राजकारणात एंट्री केली आणि पहिल्या झटक्यात अनेक प्रस्थापितांना धक्का दिला. पण चर्चा आहे ती चेन्नईच्या विरुगबक्कम मतदारसंघाची. इथून विजय यांनी कोणा बड्या नेत्याला नाही तर त्याचे वैयक्तिक कार चालक राजेंद्रन यांचा मुलगा R सबरीनाथन याला उमेदवारी दिली. अनेकांना वाटलं हे कसं शक्य आहे, पण सबरीनाथन यांनी चक्क 27,086 मतांच्या फरकाने विद्यमान आमदाराला धूळ चारली. एका ड्रायव्हरचा मुलगा जेव्हा लोकप्रतिनिधी बनून विधानसभेत जातो तेव्हा सर्वसामान्याच्या आशा उमलतात. घराणेशाहीला नाकारून सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेली ही संधी भारतीय राजकारणात एक मोठा बदल मानला जात आहे. शेवटचा आणि सर्वात भावुक करणारा निकाल आलाय पश्चिम बंगालमधून. औसग्राम मतदारसंघ. इथल्या नवनिर्वाचित आमदार आहेत कलिता माझी. कलिता माझी कोण आहेत माहित आहे का? ज्या लोकांच्या घरी जाऊन घरकाम करायच्या, कचरा साफ करायच्या, महिन्याला फक्त 2,500 रुपये कमवणाऱ्या या माऊलीला भाजपने तिकीट दिलं आणि जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं. कलिता माझी कधीही शाळेत गेले नाहीत, पण संघर्षाने त्यांना खूप काही शिकवलंय. निवडणूक जिंकल्यानंतरही त्या म्हणतात, मी माझ्यासारख्या गरिबांचा आवाज विधानसभेत उठवेन. ज्या हातांनी लोकांची भांडी घासली तेच हात आता राज्याची धोरण ठरवणार आहेत. यापेक्षा मोठं यश लोकशाहीचं दुसरं असूच शकत नाही. तर मित्रांनो, हे होते 3 असे निकाल ज्यांनी सिद्ध केलं की तुमच्याकडे पैसा असो वा नसो, जर तुमची जिद्द आणि लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही इतिहास घडवू शकता. तुम्हाला यापैकी कोणता निकाल सर्वात जास्त आवडला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.